तर राज्याच्या राजकारणात एक अंतर्गत मोठी घडामोड घडते। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी एक मोठी घोषणा केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक फेररचनेच्या दृष्टीने आणि पक्षाची ध्येय धोरणं अधिक प्रभावीपणे मांडण्यासाठी पक्षाच्या प्रवक्तेपदासंदर्भातला महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। ही माहिती प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सोशल मीडियावरून दिली आहे। पक्षाची अधिकृत भूमिका माध्यमांसमोर मांडण्याकरता माजी आमदार विद्या चव्हाण आणि महेश तपासे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे। ते अधिकृत प्रवक्ते म्हणून जबाबदारी सांभाळतील अशी माहिती सुद्धा शिंदेंनी दिली आहे। यानंतर काही तासातच पक्षाचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा राष्ट्रीय प्रवक्त्यांसह इतर सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या रद्द केल्याची पोस्ट सोशल मीडियाद्वारे केली। जुलै 2025 मध्ये आव्हाड यांची पक्षाच्या मुख्य राष्ट्रीय प्रवक्तेपदी नियुक्ती झाली होती। त्यानंतर शिंदे यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली। ऑगस्ट 2025 मध्ये आव्हाड यांनी 16 राष्ट्रीय तसेच प्रदेश प्रवक्त्यांची घोषणा केली। मंगळवारी संध्याकाळी प्रदेशाध्यक्ष शिंदे यांनी या सर्व नियुक्त्या रद्द केल्या, तर आव्हाड यांनी राष्ट्रीय तसेच प्रदेश प्रवक्त्यांच्या नियुक्त्या रद्द करत असल्याची पोस्ट एक्सवर केली। मात्र त्यानंतर काही मिनिटातच या पोस्टमध्ये सुधारणा करत केवळ प्रदेश प्रवक्त्यांच्या नियुक्त्या रद्द केल्याचं लिहिलं। त्यामुळे पवारांच्या राष्ट्रवादीत नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो। तर शशिकांत शिंदे यांनी नेमकं काय म्हटलं? राष्ट्रवादी शरद पवार पक्षामधील सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या रद्द। 4 ऑगस्ट 2026 पासून यापूर्वीच्या प्रवक्तेपदाच्या सर्व नियुक्त्या रद्द केल्याची घोषणा त्यांनी केली। सर्व नियुक्त्या पुढील आदेश येईपर्यंत रद्द करण्यात येत आहेत अशी देखील घोषणा केली। विद्या चव्हाण, महेश तपासे अधिकृत प्रवक्ते म्हणून पक्षाची भूमिका मांडतील असं स्पष्ट केलं। प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सोशल मीडियावरून ही माहिती दिली। तर जितेंद्र आव्हाडांनी एक्सवर नेमकी काय पोस्ट केली आपण बघतोय। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश प्रवक्तेपदी करण्यात आलेल्या सर्व नियुक्त्या आदेशानुसार रद्द करण्यात आलेल्या आहेत। मी मुख्य राष्ट्रीय प्रवक्त्याच्या अधिकारात हा निर्णय घेत आहे अशी घोषणा जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवरून पोस्ट करत केली।